प्रतियोगिता छिड़ गई, प्रकृति के साथ प्रेम का बंधन जुड़ा, मिट्टी से सुगंधित खाद का उपहार लाया। डॉर्फ केटल केमिकल इंडिया नाविन्यपूर्ण संशोधनाला जास्त महत्त्व देते। जगातील ही प्रथम स्पर्धा आहे की डॉर्फ केटल केमिकल्स यांचं CSR, त्याचप्रमाणे नवदृष्टी आणि सप्रेम यांचं मोलाचं सहकार्य हे आपल्याला प्रथमच बघावयास मिळत आहे। डॉर्फ केटल जंगल कप ही नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये राबवण्याचं ठरवलं आणि ह्या संपूर्ण भारतामध्ये अशी संकल्पना आम्ही राबवत आहोत। हरित आंदोलन। प्रकृति के हरे भरे वन उपवन के बीच मानव सृष्टि का उदय और विकास हुआ। विकास की नई नई बुलंदियों को छूते हुए धीरे धीरे हमारे आसपास से वन उपवन और पेड़ पौधों का लोप होने लगा। ग्लोबल वार्मिंग, जल संकट, विकास की अंधी दौड़ और लोगों की उपेक्षा के कारण हमारे आसपास का पर्यावरण नष्ट होने लगा। क्षेत्रीय पेड़ पौधे जो कभी उस जगह की पहचान हुआ करते थे, आज वहां से उनका नामो निशान मिटने लगा। पर्यावरण का ये संकट पूरी दुनिया के लिए अब गंभीर चिंता का विषय बन गया है। पर्यावरण आहे म्हणून मी आहे, पर्यावरण आहे म्हणून तुम्ही आहात, पर्यावरण आहे म्हणून आपण सगळे आहोत। माणसाला लागणारा जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन जर आपल्याला मिळवायचा असेल त्यासाठी पर्यावरण आपलं उत्तम असणं गरजेचं आहे। हे एक मानव निर्मित निसर्गाचं अप्रतिम रूप आहे। जर ह्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर तुम्ही, आम्ही आणि आपल्याकडील असलेली सर्व संपत्ती ही काडीमोलाची होईल। वातावरणामधले प्रत्येक घटक, पाणी असेल, जमीन असेल, जंगल असेल, हे जर चांगलं असेल तर माणसाचं जीवन उत्तम राहू शकतं। त्यामुळे पर्यावरणाला आपण जर दुय्यम लेखलं, त्याचं महत्त्व आपण जाणलं नाही तर आपण आपल्या पायावरच कुऱ्हाड मारल्यासारखं होईल। भारत सरकार भी इस वैश्विक पर्यावरण के संकट से उबरने के लिए कई स्तर पर प्रयास कर रही है। सरकार के अलावा पर्यावरण प्रेमी कई स्वयंसेवी संस्थाएं भी इस मिशन में अपना बहुमूल्य योगदान दे रही हैं। पर्यावरण संरक्षण का ऐसा ही एक नायाब उदाहरण बन के उभरा है महाराष्ट्र की संस्थाओं के अथक प्रयासों से मूर्त हुआ डॉर्फ केटल जंगल प्रकल्प। पर्यावरण आणि जैवविविधता हे एकाच रथाची दोन चाकं आहेत। जर पर्यावरण ऱ्हास झाला तर जैवविविधता सुद्धा ऱ्हास होतो। पर्यावरण चांगलं उत्तम असल्यामुळे माणसाला अन्नही मिळू शकेल, माणसाला छप्पर मिळेल आणि माणसाला सर्व प्रकारचे घटक या पर्यावरणामधून मिळतात। येणाऱ्या पिढीला आपल्याला काही ठेवा द्यायचा असेल तर आपल्याला शुद्ध माती, शुद्ध हवा, शुद्ध पाणी त्यांच्यासाठी ठेवलं पाहिजे। पर्यावरणाशिवाय जीवन अशक्य आहे आणि त्यासाठी आपलं पर्यावरण जास्तीत जास्त सुदृढ असणं अतिशय गरजेचं आहे। झाड नसेल तर तिथं पावसाचं प्रमाण कमी, टेम्परेचर, पक्षी नसतात। जल संकट और सूखे की मार झेल रहा संगमनेर महाराष्ट्र के अति पिछड़े जिलों में शामिल है। प्राकृतिक असंतुलन से यहाँ भी आसपास के देसी पौधों का लोप होकर एक गंभीर संकट पैदा हो रहा था। मानवाच्या समोरील सर्वात मोठा प्रश्न हा पर्यावरणामुळे होणारे विविध बदल हा आहे। डॉर्फ केटल CSR की संकल्पना और पहल से पर्यावरण प्रेमी दो स्वयंसेवी संस्थाएं नवदृष्टि और सप्रेम आगे आईं। इन्हीं तीन संस्थाओं के मिलन से मियावाकी जंगल संवर्धन प्रकल्प की नींव पड़ी। डॉर्फ केटल केमिकल्ससाठी एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। पूर्ण मियावाकी पद्धतीमध्ये एक घनदाट जंगल तयार करतो। याचा उद्देश फक्त एकच आहे, भावी पिढीला देशी वृक्षाचं नॉलेज असावं, त्यांना त्याचं शिक्षण असावं की जेणेकरून आपल्या भारतावर निर्माण झालेलं जे विदेशी वृक्षाचं आक्रमण आहे ते कमी होईल। मियावाकी तयार करण्यामागचं उद्दिष्ट प्रत्येक गावातच नव्हे तर संपूर्ण देशात, संपूर्ण पृथ्वी तलावरती झाडांची संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे। गाव तेथे मियावाकी हा आमचा उद्देश आहे। वृक्ष वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। ते आपण 30%, 40%, 50% हे कसं करता येईल याचा आपण भविष्यामध्ये विचार करत आहोत। आज आपलं जंगल जेमतेम 16 ते 18% आहे आणि ही झाडच, या नद्या हेच आपल्याला
पुढे नेणार आहेत आणि आपलं जीवन समृद्ध करणार आहेत। तर आपल्या देशी वृक्षांना परत आपल्या मूळ जागेवर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मियावाकी जंगल कल्पना आपण अंमलात आणत आहोत। असंतुलित पर्यावरण हे संतुलित करण्याचा उद्देश हा डॉर्क केटल जंगल कपचा आहे। वृक्ष लागवड करणे ही भारतीय परंपरेमध्ये अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं। मियावाकी जंगल संवर्धन एक ऐसा आंदोलन है जिसमें वहां के स्थानीय लोगों को पर्यावरण संरक्षण के लिए जागृत कर उन्हीं के सहयोग से पर्यावरण समृद्धि का लक्ष्य हासिल करना है। इसमें अत्याधुनिक पद्धति से वहां उपलब्ध जल का किफायती उपयोग करके देसी पेड़ पौधों का वृक्षारोपण करना, नियमित रूप से लगातार उनका विकास सुनिश्चित करते रहने के लिए लोगों को प्रेरित करना और भूमि की उर्वरकता को अक्षुण्य बनाए रखने संबंधी प्रयास शामिल हैं। प्रत्येक गावामध्ये आम्हाला यासाठी खूप उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे। आम्ही लोकांना फक्त झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करत नव्हतो। प्रत्येक झाड हे आपल्या गावचा नागरिक आहे। एखाद्या झाडाची हत्या झाली तर एखादी बाल वृक्षाची हत्या झाली, हत्याचं त्यांनी त्याला रूप दिलेलं आहे। नवदृष्टि संस्था ने सप्रेम के सहयोग से इस पूरे प्रकल्प का प्रारूप तैयार किया। उनकी अनुभवी पर्यावरण टीम की कुशल प्रबंधन क्षमता से प्रभावित होकर धीरे धीरे स्थानीय लोग उनसे जुड़ने लगे। भविष्य काळामध्ये आम्हाला मियावाकी जंगलची जी व्याप्ती आहे ती वाढवायची आहे। गावातील लोकांचा उत्साह वाढला आणि अनेक प्रकारची झाडे अजून या दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा सुद्धा यामध्ये आपण निर्णय घेतला। या मियावाकी प्रकल्पामुळे गावात असं नवचैतन्य निर्माण झालं। त्यातून आम्ही प्रत्येक वर्षी 1 ते 2 हजार झाडं लावण्याचा संकल्प केला। आदिवासी भागामध्ये जी झाडं असतात, हिरडा बेहडा, त्यानंतर बिब्याचं आसन, सागाचं असेल, ते झाडं ह्या भागामध्ये साधारणपणे पाहायला पण मिळत नाही, पण ह्या मियावाकीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने ती झाडं प्रत्यक्षात या भूमीमध्ये अवतरलेली आहे। पाण्यासाठी झाडं फार महत्त्वाची आहेत। मातीचं जे संकलन होतं, इथली माती तिकडे जाते निघून, तर ती मुळं झाडं टिकवून ठेवतात ती माती। या वर्षी आम्ही 1000 वृक्षांची लागवड केली। यावरी वस्तीने आम्हाला शेणखत दिलं, काठ्या दिल्या काही शेतकऱ्यांनी, किराणा दुकानवाल्यांनी बेसन पीठ, गूळ, शेरी बनवण्यासाठी गोमूत्र शेतकऱ्यांनी आणून दिलं। मियावाकी प्रोजेक्ट उभा करत आहोत, राबवत आहोत आणि त्यामध्ये सफलताही झाली। डॉर्फ कैटल जंगल कप स्पर्धा का नियमित आयोजन सन 2022 से प्रारंभ किया गया। इस स्पर्धा का मुख्य उद्देश्य स्थानीय गांव के लोगों के अंदर पर्यावरण संवर्धन संबंधी परस्पर प्रतिस्पर्धा का भाव उभार कर देसी पेड़ पौधों से समृद्ध हरे भरे क्षेत्रों का विकास करना रहा है। ये एक अनोखी लोकप्रिय प्रतियोगिता है जो इस क्षेत्र के लोगों के लिए जीने का ढंग बन गई। मला पूर्ण खात्री आहे की अशा ह्या शेकडो पालीवालांना मदत करण्यासाठी मी सप्रेम आणि नवदृष्टी संस्था कायम तुमच्या समोर असू। माझा तुम्हाला सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे। सन्माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या संस्थेला, या स्पर्धेला आपला एक शुभेच्छा पत्र CSR अंतर्गत आपण हा पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठीचा उपक्रम आयोजित करीत आहात, ही देखील आनंदाची बाब आहे। ह्या वृक्ष वृद्धीच्या कार्यक्रमात ज्या काही नवीन पालव्या फुटत आहेत, आपली मन वृद्धिंगत होत आहेत, हे सर्वात महत्त्वाचे आशेचे किरण आहेत। ते जेव्हा कधी पर्यावरणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या संगमनेर तालुक्याचं नाव कुठेतरी कोपऱ्यात त्याची नोंद घेतली जाईल। मग आपल्याला जर आपले चांगलं घडवायचं असेल, आपला निसर्ग टिकवायचा असेल, तर आपली ही काळी माती पण टिकवली पाहिजे। आपण माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर माणूस चांगलं। ही काळी माती तुमची आमची सगळ्या जगाचा पोशिंदा आहे। मी आणि संतोष यांनी मियावाकीची इंटरनॅशनल ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आम्ही संदेश शोधत होतो, ह्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला समाजासाठी कसा करता येईल। मग योगायोगाने आमचा डॉक्टर प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क झाला। मग प्रकाशने सांगितलं मला की संगमनेर तालुका हा दुष्काळी भाग आहे, काय करता येईल सर, तुम्ही वृक्षतज्ञ आहात। ह्याच्यावर एक उत्कृष्ट उत्तर आहे ते म्हणजे मियावाकी जंगल, जे 3 वर्षामध्ये घनदाट होतं। जरी ही जापनीज संकल्पना असली तरी देखील ही संकल्पना
राबवण्यासाठी लोक प्रवृत्त झाले. त्यांना मियावाकीचं संकल्पना समजावून सांगितली. मी त्यांना ट्रेनिंग दिली. संतोष सरांनी त्यांना एनकरेज केलं आणि प्रकाश सरांनी मार्गदर्शन केलं. प्रत्येक ग्रामस्थांना, प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत कमिटी असेल, त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन तो प्रकल्प समजावून सांगितला. आमची संपूर्ण टीम आहे. ही संपूर्ण टीम गावोगाव जाऊन लोकांना त्यांनी ही संकल्पना समजावून सांगितली. अब तक इस स्पर्धा में 50 से अधिक गांव के लोगों ने उत्साहपूर्ण समर्पित भाव से हिस्सा लेकर इस स्पर्धा को एक जन आंदोलन में बदल दिया है. ह्या 50 गावांमधून मिळालेलं यश हे तर खूप आम्हाला प्रेरणा देणारं तर आहेच आहे आणि त्यामुळे आम्हाला अनेक तालुक्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये पोहोचण्याचा नवी ऊर्जा, नवी ताकद संगमनेर तालुक्याने आम्हाला दिलेली आहे. एका गावाने डिमांड केली, तशाच पद्धतीने दुसरे गाव, तिसरे गाव असे करता करता 144 गावांमधून आम्ही हे संकल्पना राबवण्याचा ध्यास घेतला. परंतु त्यामधले 50 गावं सुरुवातीला निवडले. 50 गावांनी आपापल्या गावामध्ये, आपापल्या गावातल्या जागेवरती मियावाकी जंगल उभारलं. या गावांनी जवळपास 1 ते 1.5 लाख झाडं प्रेरणेने लावली आणि तीही देशी झाडं लावली. हे एक मोठा चमत्कारच म्हणावा असं वाटेल. आपल्या गावामध्ये अजून असेच भरपूर वृक्ष असावेत असं वाटायला लागल्यामुळं त्या गावामध्ये मियावाकीच्या 300 वृक्षाबरोबर त्या लोकांनी 5000, 10,000 असे वृक्ष लावले आणि प्रत्येक गाव त्या ठिकाणी हरित झालं. ये स्पर्धा देखते ही देखते अल्प समय में स्थानीय लोगों के आकर्षण का प्रमुख केंद्र बन गई. पहिलं पाणी नव्हतं, पाऊस नव्हता एवढा होत. इथं काही झाडं झुडूप काहीच नव्हतं. भरपूर ऊन राहायचं, घराच्या बाहेर निघूशी वाटत नव्हतं. मियावाकी वृक्ष लागवड आमच्या गावात खूप छान झालेली आहे. तिथे आम्हाला खूप पक्षी बघायला मिळतात. डोंगरी झाडं नाही ते आमच्या गावात, ते पण आम्हाला पाहायला मिळतात. 1 वर्षानंतर 15 ते 16 फूट त्यांची वाढ झाली. त्याच्यामुळे पाऊस पडायला मदत झाली. असं वाटतं का सकाळी कधी होईन आणि कधी झाडांका जाईन, त्याच्यापासून खूप आनंद होतो. स्थानीय लोगों में इस प्रतियोगिता की लोकप्रियता का आलम ये है कि गांव के बच्चे, बूढ़े और नौजवान सभी पर्यावरण समृद्धि में अपना योगदान देने के लिए कृत संकल्पित होने लगे. पर्यावरणासाठी सर्वच पोषक असा प्रकल्प आहे. या मियावाकीला पाणी कमी नाही पडू यासाठी आम्ही गावामध्ये 2,27,00,000 लिटरचं तळ्याचं काम बी पूर्ण केलेलं आहे. 1 वर्षामध्ये 15 ते 20 फूट उंचीचे वृक्ष आपल्या इथं तयार झालेले आहेत. अगदी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करतोय आणि इथून पुढे बी आम्ही वृक्ष लागवड 100% करत राहणार. आमच्या गटाने नर्सरी सुरू केलेली आहे. प्रत्येक महिला 1000 वृक्ष लागवड करते. त्यामागे आमचा एवढाच उद्देश आहे का प्रत्येक महिलेला आपल्या उपयोगितेसाठी आर्थिक उत्पादन मिळावे. एका गुंठ्यात 42 प्रकारचे 300 रोपं झाडं लावायचे. झिगझॅग पद्धतीनं त्या खड्ड्यात, एका खड्ड्यात 3 झाडं. मियावाकीमध्ये 300 वृक्ष आम्हाला शोधायचे होते, 41 प्रकारचे. यामध्ये आम्ही जवळपास 50 नर्सरी शोधल्या. नाशिकची एक नर्सरी आणि संगमनेरची नर्सरी, या 2 नर्सरी आम्हाला अवेलेबल झाल्या. आज आम्ही स्मशानभूमीवर झाडं लावलेली. पहिलं आमच्या त्या स्मशानभूमीवर काहीच येत नव्हतं. आज कावळ्यांचं वास्तव्य तिथं झालं. एकदम छान वाटतं असं. 1 वर्षापूर्वी माझ्या आईचं दुःखद निधन झालं. त्या दिवसापासून मी असा संकल्प केला की आपण जी नदीमध्ये रक्षा विसर्जन करतो ते करायचं नाही. त्याच्यामुळे प्रदूषण होतं. प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणार्थ जमिनीमध्ये खड्डा घ्यायचा, ती राख जमिनीमध्ये टाकायची आणि एक झाड लावायचं. ते झाड लावल्यानंतर आपली पर्यावरणाची हानी पण होणार नाही आणि पर्यावरणाचं संतुलन पण बिघडणार नाही आणि झाडामुळे आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळेल. अधिक से अधिक पेड़ पौधे लगाकर एक दूसरे से आगे बढ़ने की होड़ एक पर्यावरण संबंधी जन क्रांति में बदलने लगी. आमचा गाव, आमची नगरी. झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण है, पर्यावरण बचेगा, पर्यावरण नहीं, पर्यावरण बचाओ, हर एक मनुष्य. देखते ही देखते संगमनेर का कोना कोना फिर से देसी पेड़ पौधों से हरा भरा हो गया. आम्ही प्रथम मियावाकी वृक्षांची लागवड केली. एका गुंठ्यामध्ये 300 झाडांची. अशीच पुढे गावोगाव मियावाकीची संकल्पना संगमनेर तालुक्यामध्ये राबत गेली, राबत आहे आणि राबणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य, काठ्या, गोमूत्र, 1-1.5 टन शेणखत, तर त्यासाठी लागणारा भुसा, हे सर्व एकत्र केले. यामध्ये 42 प्रकारची झाडे सप्रेम संस्था नवदृष्टी माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. एखादा कार्यक्रम सेलिब्रेट करण्यासाठी एक तरी झाड लावलं पाहिजे
असा उपक्रम राबवला. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व तापमान वाढी आहे, अशा विविध प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. यासाठी मियावाकी जंगल हे त्यावरचं अतिशय उत्तम उत्तर असं आपल्याला म्हणता येईल. त्या झाडांना एक वॉटर बँक असली पाहिजे. जगदने साहेब असतील, गायकवाड साहेब असतील आणि टेकाळे सर असतील, या सर्वांनी मिळून तो जल तलाव आपल्याला मंजूर केला. आज ये प्रकल्प लोगों के द्वारा पर्यावरण संवर्धन के लिए एकजुट होकर सामूहिक प्रयास करने का एक अनोखा उदाहरण बन गया है. बरेचसे तालुके, जिल्हे आणि स्टेट पुढे येत आहेत की ही संकल्पना आमच्या भागामध्ये कशा पद्धतीने राबवल्या जाईल. नाशिक जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, राहता आहे, येवले आहेत, तिथले गट विकास अधिकारी आमच्याकडे येत आहेत, सरपंच आमच्याकडे येत आहेत की सर आमच्याकडे हा सुंदर प्रकल्प सुरू करा. डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा ही सुरू झाल्यानंतरच हा बदल संपूर्ण तालुक्यामध्ये झालेला आहे. प्रत्येक गावांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मियावाकी डेव्हलप केली. इस प्रकल्प में स्थानीय प्रशासन का योगदान प्रशंसनीय एवं महत्वपूर्ण रहा है. इस प्रकल्प में लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर संगमनेर पंचायत समिति भी अपना सर्वोत्तम अभूतपूर्व योगदान दे रही है. उसके सहयोग से प्रकल्प को जमीनी धरातल पर उतारकर उसे व्यापक बनाने में विशेष मदद मिली. संपूर्ण प्रकल्पाचं तांत्रिक मार्गदर्शन हे डॉक्टर नागेश टेकाळे सरांच्या या नवदृष्टी संस्थेचं आहे. आणि आज सांगायला अत्यंत आनंद होतो की ही जंगलं संगमनेर तालुक्यामध्ये खूप छान पद्धतीने बहरलेली आहेत. ये प्रोग्राम पर्यावरण संवर्धन के उद्देश्य से स्थानीय लोगों में मैत्री, बंधुत्व और सहकारिता का गुण भी विकसित करने का बीज बोता है. इस प्रोग्राम के सफल क्रियान्वयन में स्थानीय लोगों का आर्थिक एवं श्रम योगदान 60% से भी अधिक है. जवळपास 60 ते 70% लोकांचा सहभाग हा उत्स्फूर्ततेतून होता. आमचा सहभाग हा फक्त 30 ते 40% होता. विद्यार्थी असतील, युवक असतील, महिला असतील, ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल, पॉलिटिकल लीडर्स आहेत, त्या लोकांनी सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शविलेला आहे. इस प्रोग्राम की सफलता से क्षेत्र की बायोडायवर्सिटी यानी जैव विविधता, तापमान की अनुकूलता, जल की हर एक बूंद का सम्मान इत्यादि विषयों पर भी सकारात्मक प्रभाव पड़ रहा है. इन सब विशेषताओं के कारण ये स्पर्धा पर्यावरण संवर्धन के एक अनूठे सफल प्रयोग के रूप में स्थापित हो चुकी है. डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेमध्ये पळसखेडे गावासाठी प्रथम पारितोषिक मिळालं. खूप छान अशी ट्रॉफी, 1 लाख रुपये आणि प्रमाणपत्र. माझी वसुंधरा मध्ये 10 गावांना पारितोषिके मिळाली आणि जवळपास 6.5 करोडचे बक्षीस ह्या तालुक्याला मिळालं. हे ह्या स्पर्धेचं मोठं यश आहे. पहिलीच घटना असावी की एका तालुक्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात माझी वसुंधराचं अवॉर्ड मिळणं आणि त्यातील त्यात अहिल्यानगर मधील संगमनेर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचं घोषणास्पद ही गोष्ट आहे. आणि त्या 10 गावांपैकी 6 गावं डॉर्फ केटल जंगल कप योजना राबवलेली गावं आहेत. वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वृक्ष वाढवा. वृक्ष लागवडीच्या संकल्पनेत भाग घेऊन आपण जास्तीत जास्त पर्यावरणाचा एक हिस्सा व्हावं. या स्पर्धेच्या यशाने खरोखर आम्हाला समाधान प्राप्त झालेलं आहे. मी केलं, तुम्ही पण तुमच्या गावामध्ये करावं. तर मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा पृथ्वीवरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्या देशी वृक्षांचं संवर्धन बघावयास मिळेल आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचं आदर आणि संरक्षण मोठ्या प्रमाणात होईल आणि प्रत्येक जीवाला जगण्याचं एक संरक्षण मिळेल. प्रत्येकाने एक एक झाड हे लावावं, त्याचं संगोपन करावं, ही काळाची गरज आहे. यदि देश के दूसरे हिस्सों के लोग भी इस प्रकल्प का अनुसरण करके अपने परिवेश के पर्यावरण को समृद्ध करना चाहते हैं तो वे हमसे बिना संकोच संपर्क कर सकते हैं. हमें आपके साथ काम करने में खुशी होगी. याद रखिए, प्रकृति के बिना पर्यावरण और पर्यावरण के बिना हमारा जीवन संभव नहीं है. बात की बाढ़ लगाई, रक्षा का पहरा दिया, पानी का प्यार लुटा कर हर पौधे को पिलाया. बात की बाढ़ लगाई, रक्षा का पहरा दिया, पानी का प्यार लुटा कर हर पौधे को पिलाया. नन्हे पंछियों के घरौंदे बनाए, कीट पतंगों के स्वर्ग द्वार खोले आए. द्वार खोले आए.
लहलहाती वनपट्टी आनंद का सागर बनी, जीव जंतुओं की मधुर गीतों की महफिल सजी, लहलहाती वनपट्टी आनंद का सागर बनी, जीव जंतुओं की मधुर गीतों की महफिल सजी। गाँव की गलियां हरियाली से सजी, पर्यावरण प्रेम की कहानी बन गई, कहानी बन गई, कहानी बन गई। गाँव की धरती करुणा से भर गई, हरियाली लाने की प्रतियोगिता छिड़ गई, प्रकृति के साथ प्रेम का बंधन जुड़ा, मिट्टी से सुगंधित खाद का उपहार लाया, उपहार लाया, उपहार लाया। गाँव का संगीत प्रेम से सराबोर, गाँव का संगीत प्रेम से सराबोर, हरियाली लाने का जगह है उत्साह भरपूर भरपूर भरपूर। कोयल की मीठी तान हर तरफ गूंज रही, कोयल की मीठी तान हर तरफ गूंज रही, रंगीन फूलों में मधुमक्खी झूम रही, रंगीन फूलों में मधुमक्खी झूम रही, नदी का निर्मल जल कल कल बह रहा